हॅलो हॅलो कितीशी मिनिटं दिली कोकण धनगर समाज व्यक्ती मंडळ मुंबई सन्माननीय माजी अध्यक्ष संजय दादा कराड दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. संजय दादा आपल्याला मानाचा मुजरा. हा नेते दादा धुलम बरीचशी मंडळ सचिन दादा साळवे आहेत, आमचे बरीचशी मंडळ आहेत. मी नाव हा घेतलं पंचायती आहे 100 रुपये. सुंदर भाग आहे का नाही? पुराणा शीट किती मिनिट आहे? 15 मिनिट बस झालं. पुराणा शीट डाऊन पुराणा शीट डाऊन 5 मिनिट. हॅलो बघा प्रफुल मला ती गोवाच्या तवनाची चाल पहिल्यापासून येऊ कसं आहे आता फक्त शायरांना त्यांची बघा आज बारी गोवाने सुंदर केली आहे. विनोदा तुम्हालाही सांगतो क्या बात आहे. अशोक आखाडे कोणचं रंगरवाडी मी 2 कार्यक्रम केले मित्रांनो. बाळूमामांचं गाणं झालं पाहिजे. मी आणलंय, तुम्ही म्हणायच्या अगोदर तुमच्या मनातलं मी जाणलंय, तुम्ही बोलायच्या अगोदर मी जाणलंय. 251 रुपयांचं हे भारदार पारितोषिक. अशोक आखाडे कोणचं रंगरवाडी बरीचशी मंडळ आहे. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते श्री दिलीप खेडेकर घोंबडी गवळवाडी दापोली दादांच्या माध्यमातून 200 रुपये. धन्यवाद. ऐका काय रे ते म्हणतात, ऐका आदमापुराला जाईन बाळ मामा पाहिन फुले भक्तीची मी वाहीन तुझ्या चरणाशी राहीन अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन. थँक्यू संतोष दादा कोल्हापुरे. थँक्यू तुम्ही दिला स्टँड. आता तुमचा वाजवतो बँड. संतोष दादा संतोष भाऊ कोल्हापुरे धन्यवाद तुम्हाला म्हणतो. काय म्हणतो अशी ओवी धनगराची गाईन बाळू मामा भंडारा मी वाहीन वाहीन. बघा मी काय म्हणतोय बघा सत्यनारायण निकम आमचे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. गेल्या वेळची जी मागची अमावस्या गेली आमचा अगदी ठरलं होतं जवळजवळ पाऊस थोडासा वाढला आणि मलाही एकदा जाण्याची इच्छा आहे. त्या अमावस्येला फार मोठा तिथं उत्सव असतो असं मी ऐकलेलं आहे. मी गेलो नाही अजून, मी गेलो नाही अजून. दादा मला बोलले एक दिवस जाऊन नेहमीच त्यांचा स्टेटस असतो आणि त्यांचं काय भक्ती असेल किंवा त्यांची काय श्रद्धा असेल तर त्यांचं त्यांना माहिती. मला म्हटले बुवा जाऊन ये. विषय कसा आणलाय तर बघा बुवाचा कट केला ऐका. जरी शिळ पाक खाईन तव चरणाचा दास होईन. जरी शिळ पाक खाईन चरणाचा दास होईन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन. स्वर्ग सुखामध्ये तयाच्या नाहीन. पण जन्मासेव एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन. त्या बाळू मामा डोळे भरून पाहिन. एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन. बाळू मामा डोळे भरून पाहिन. एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन. बाळू मामा डोळे भरून पाहिन. एकदा तरी आत्मापुरा जाईन मी जाईन. बाळू मामा डोळे भरून पाहिन. इच्छा आहे ना माझी सुद्धा आहे आणि मला जायचं आहे तो भंडारा लावायचा जायचा सुद्धा कपाळाला. आम्ही दुश्मन नाही तुमचा मित्रांनो. पण शाहीर तुम्ही कधी सांगा मी तुम्हाला असं बोललो तुम्ही गाण्यात ऑनलाईन पेड संकेत दादा गोरे आहे का ना आपलाच जोर आहे.
जोर आहे ऐका. संकेत दादा दादांच्या माध्यमातून आले 500 रुपये ऐका. समाजाच्या विरोधात नाही मित्रांनो, जे विषय गायले हा शक्तिपुराचा गाभा आहे, तो पुराणावर आहे आणि पुराणात तुम्ही मांडू माये गायली, तुम्ही मल्हारी गायली. मग तिथं तुम्ही म्हणा तुम्ही आरुतुरस बोललो, अरे गणपतीला आपण गणून द्या, गणा बाप्पा आपण आरुतुरस करतो ना, तसं मी बोललेलो आहे. मग त्याचा तुम्ही अववाप नाही करायचा. मी तुम्हाला असं वैयक्तिक कधी बोललो गाण्याशिवाय की तुम्ही धनगर आहो, तुम्ही येडा आहो, असं आहो तसं असं बोललो नाही. ज्या काही गोष्टी असतील त्या गाण्यातून बोलले, तुम्ही मनाला लावून घेतलंय फक्त. हा तुमचा म्हणजे त्याला मी माझा दोष नाही ना, त्याला माझा दोष. मी कधी गाण्याशिवाय तुम्हाला वेगळं काय बोललोय का विचारा, कधी सांगायचं. तुम्ही याच्यावर बोला, कुठं तिरस्कार त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटलं. हा मी जे विषय काय शेवटीला भेद आहे, तो भेद आहे थोडस ते होतच नाही काय, कसं नाही म्हणता येईल, सगळीकडे होतो, प्रत्येक जण करतो. आणि म्हणून बघा जास्त घेत नाही. सुंदर गण बुवानी गाणं आगमनाचा गण आहे. काय फुलावानी होईल मन, उतरून जाईल ओझ, आनंदून जाईल क्षण, तुला पाहता रोज, सोन पावलाने येईल घरी, गणराज राजाधिराज. आता येईल तेव्हा येईल, 2 महिने आहेत अजून, एवढ्या लवकर घाई नका करू तुम्ही, येईल तो. हा म्हणून काय उत्तर नाही. गवळण नका. बघा शाहीर नेताजी नगर धनगर समाजाचा या ठिकाणी बुवानीच जाहीर केला कार्यक्रम. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे, महाकाळ बुवा आणि वैदेशीला बरोबर. परवाच्या कार्यक्रमात हे म्हणतात की आम्ही बायकांचा बाजार उठवला. आता बक्षीस कशी काय घेतली हो त्यांची. लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे बुवा, लेडीज जेंट्स कार्यक्रम आहे. तुम्ही सांगता तुमच्यामुळे शक्तितुऱ्यात मी लांबोरे बुवाने ह्या बायकांचा कार्यक्रम बंद करून टाकलं. 25 कार्यक्रम आहेत मला. त्यांचं बक्षीस घेताना लाज नाही वाटली. जनाची नाही मनाची तरी वाट आहे. कालच बोलले ना, काय बोलले मी बाजार उठवला आहे बायकांचा. आणि लेडीज जेंट्स कार्यक्रमाची ऍडव्हर्टाईज तुम्ही आज करताय 200 रुपयासाठी. किती किती म्हणजे शोकांतिका केवढी आहे ती बघा. कालच्या कार्यक्रमात बोलले आहे का. गवळण देतो तुम्हाला, हा जास्त वेळ घेत नाही. सगळं उस्ती गाणी ज्याचं गातो ज्याचं घेतो. माझंही मनाचं आहे, नाही असं नाही, जे आहे देतोय. जी परवा तुम्हाला तर नवीनच सगळे दिले. तुम्हाला ह्याच्याकडे राहिले त्याच्याशी राहिले त्याशी संबंध नाही. तुम्हाला जे दिले ते नवीन दिले. तुम्ही नारायण बुवांचं नाव कसं लावलं परवाच्या काळात, सुवर्णाचं गण. तुम्ही मग उस्ती आणता, हातपाय जोडून आणता त्यांच्याकडनं, आणताय ना. मग हा विषय. पण माझी मी ज्याचं गातोय त्याचं नाव मी घेतोय. त्यात तुम्हाला काय करायची गरज आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या. तिथं कमी पाडताय तुम्ही, म्हणून मी उस्ती करताय. तुम्ही ती उस्ती फेडा ना, त्याचं उत्तर द्या ना. तुम्ही त्या गाण्यांची उत्तर द्या. तो म्हणजे उत्तर नाही तुमच्याकडे, म्हणून तुम्ही हे बोलताय. तुमच्याकडे बोलायला काय नाही ऐका. आणि म्हणून बघा गवळण काय रे तिचा कुठली रे, काल रातीला अंटीची काली 5 घाटी पुढे गेले. हो धुला लगेच घेतो. काली 5 घाटी भक्ती सुशांत दादा शिंदे पोलादपूर. काय तुमचं काय गडशी सावंत 200 रुपयांचं पारितोषिक तुमच्यासाठी घेऊन जा, नंतर जमा करतो तुमच्याकडे. टेन्शनला आला गडी. तर तुला गाणं गायचं आहे टेन्शनला. बरं ऐका थोडं ऐका घ्या. नाही काल रात्रीला हा या तुला न दिसला बापाचा बापा. बघा मलाही उत्तर देतात की मी गवळण गायले बोला हातात घेऊन परात म्हणजे काय बोला ताट. हो 9 लाख गायी आहेत श्रीकृष्णाकडे, मग तू आमच्या घरात का भीक मागायला येतोस असं गवळणी म्हणतात. साधा विषय. त्या परातीचा विषय एवढा कशाला वाढवावा. परात नको तुम्ही ताट घ्या, एखादी ताटली घ्या, टोप घ्या काय का नाही. अरे विषय काय तू हातात घेऊन परात. आमच्या घरात काय तो तुझ्या बापाच्या 9 लाख गायी आहेत, आमच्याकडे भीक मागायची काय गरज आहे. गवळणी म्हणतात. साधा विषय. त्याला उत्तर कसं देतात चुकीचं आहे ते. जाऊ द्या ते बोलत नाही. तुमच्या गवळणचं उत्तर कसं आहे तुला काय हा तुला न दिसला बापाचा बापा मनाशी लावून चाप.
बाजार गवळणी कुठं बसवायच्या? गोकुळात जास्त नव्हता, फार करून मथुरेच्या बाजारी लोक गवळणी जायच्या. कृष्ण तेव्हा गेला नव्हता, कंसाला मारायला गेला तेवढाच, तोपर्यंत काय बाजार बघाय हा गेला नव्हता. गेला होता घरात आणलाच नाही. बाजार बघाय मथुरेत बाजार भरायचा, गोकुळात होता नाही असं नाही मी म्हणत, गोकुळात होता, पण ह्या सगळ्या गवळणीचा जो गोरस घेऊन जायच्या त्या मथुरेच्या बाजारला जायच्या. हा बाप मामाला मारायला गेला तेव्हाच. मामा कोण आहे यांचं? मामा आलेत काय सांगायला भाषाला? हो, तुमचाच गेम करील तो, जसा कृष्णान केलाय तसं. हा, मग जेव्हा मारायला गेला कंसाला तेव्हाच गेला मथुरेमध्ये, आणि बाजार हे लोक मथुरेत भरायचा बाजार हा गवळणींचा. तरी पण मी विषय कसा देतोय ते ऐका, म्हणून म्हणतो हे विश्लेषण द्यायला पाहिजे तुम्हाला, हे समजायला पाहिजे. तुम्ही काही म्हणता, माझी चुका काढते ना तशा तुमच्या काढतोय मी, ऐका. कसरे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा गेलास होतास तू आडराना. कसरे काना तुझ्या आलं नाही ध्यान, तेव्हा तू गेलास होतास राना. फिरवली पाठ आणि चुकवली वाट. आज कोण कवी आहे माझ्याकडं? तरी पण उत्तर कसं आहे? फिरवली पाठ तुझी चुकवली वाट, भक्ती भाव मनी भासवला. हा भक्ती भाव मनी भासवला. अरे गड्या तुला पोरींनी फसवला, गड्या तुला पोरींनी फसवला, नि अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. बोलणं कानाला नाही ध्यान, तेव्हा गेलास तू, निघून गेलास तू आडराना. फिरवली पाठ चुकवली वाट, भक्तिभाव नाही भासवला, भक्तिभाव नाही भासवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. तुला पोरींनी फसवला, अख्खा बाजार वसवला. काय ला हे काय तुझ्या ग्रुपीची छाया सदैव राहू दे घराणे, काय हे काय? ओके, हा ते गाणं घ्यायचं का म्हणता? बरं, फरमाईश घेत राहिले तर लय होईल पुढे. मग घेतो सर, घेतो सर. सचिन दादा पण आले, तेच गाणं आपण दिलं, आणि दादांसाठी सुद्धा दिलं. काय आला बसून मुश्कावर गाडीवाल्यांचं सजलंय घर. आला बसून मुश्कावर, 9:30 घेतले, 9:30 सकाळी. गाडीवाल्यांचं सजलंय घर. तुझ्या कृपेची छाया सदैव राहू दे शिंदे कुटुंबावर. 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 आला वर्षाने लंबोदर, गाडीवाल्याचं सजलंय घर. आला वर्षाने लंबोदर, गाडीवाल्याचं सजलंय घर.
गौरी हराला सुशांत सुयोग हे सुकुमार गाडीवाल्याचं सजलंय घर साक्ष देतोय मोरगिरी नाही 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 चुकतंय काहीतरी तुझ्या कृपेची छाया सदैव राहुदे शिंदे कुटुंबावर 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 तुझ्या कृपेची छाया बस नको संपवत सगळं. हा 18 तारीख सांगितलंय बघा. हे किती आले बघा मोजा फक्त आता. किंमत करतोय लक्ष्मीची म्हणून म्हणतो. हा 18 सप्टेंबर भुवांची माझा झगट आहे. हा म्हणजे झगट म्हणजे भारी आहे. तुम्ही हो काहीतरी समजा असं ऐका. यशवंतदादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत. 21 दिवसांचा गणपती असतो. घेतो शेवटची 5 घेतो. 5 मिनिटं बस झाली मला भरपूर झाली ऐका. नाही हा नाही रे हा वेगळा नाही दुसरी वही हे इथे दे मस्त घेतो. हा बघा हा वया नको वया नाही आहेत आपल्याकडे. वयांना काय कमी नाही. आपण वयामध्येच राहिला वयामधलाच बोळा आहे आपण. काय म्हणतात ऐका. शायराने हा गाणं काढून ठेवा. त्यांनी मला काहीतरी बोललं मगाशी. थांब 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 मांडव महेश दादा मांडवकर आलो ना. मांडवतली बारी आपली मांडवतली बारी भुवनची माझी बरोबर. तर मला माझा काय बरोबर बसा घेतो 5 मिनिटं. सांगतोय खरं ह्याचं स्पष्टीकरण मागताय. साधनगर असा धनगर नाही म्हणत मी. साध नगर सांगतोय खरं साधनगर डोक्याला बांधून पगडीला. बरोबर विषय काय झाला माहितीये का. आता महाराष्ट्र शासनाचा जी आहे काय गावागावात जे कलर असतात ना पाषाणाला कलर ते आता शासनानं बंद करून टाकलं. शिया गुरुवाना बिरवाना ठोकून टाकला. शिया टाळा ठोकून टाकला. तो विषय मी गायला सांगतोय खरं साधं नगर डोक्याला बांधून. तो गुरव गावचा गुरव आहे ना तो आहे ओय रे देवा ह्या लांबोरे बोला कुणाची गड आहे रे घरच्या देवाची का बाहेरच्या मगच्या 12 भानगडी 12 गावचं 12 तसा आता बुवा आम्हाला पण येतो हा. मग ह्या उजव्या पायाच्या डाव्या पायाखाली अंगठ्याखाली दाबून ठेव आणि बुवाला माझ्या सुखपती दे असा तो गाराणं घालतो. पाषाणाला कला लावतो ना गावा दे उजवा दे. त्याच्यावर शासनानं बंदी आणलाय आणि तो विषय मी गायला. डोक्याला बांधून पगडीला बोच पुसतोय अजूनही दगडीला. म्हणजे दगडीला त्या पाषाणाला कळा लावतो असा माझा विषय आहे. काय तुम्हाला दुखला आहे दगडीला पुसायचा नवीन आणला विषय बुवा हा दगडीला पुसायचा जंगलात राहायचा आणि हा गायचा गडी उड्या बसायचा. यांना नवीन लिहिला विषय परवा बोललो तर. पूर्वीची देवळं ही रानामध्ये असायची हाटामध्ये मंदिरं असायची आणि मग तेव्हा तो गावचा गुरव त्या देवाचा गुरव माझ्या लांबोरे बुवा कुणी र काय वाईट केलाय त्याचा इडा पिडा जाऊ दे र देवा. आणि हा उजवा दे हा डावा दे. बंद झालाय का शासनाला जी आर आहे शासनाचा. मग मी असं बोलत घेणार मग जी आर आहे तसं आहे ना. आणि त्या गोष्टी बंद केल्या म्हणून तसा विषय दिला. आणि नवीन घेऊ का तो नको 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 नाही ना मित्रांनो ऐका. आणि मी का सांगतो मित्रांनो मी विषय दिले ऐका. मी बर्गेवाडीचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो खास करून. त्यांनी एवढा विरोध असून सुद्धा मला म्हणजे समाजामध्ये आता म्हणतो सचिन बोला ठेवायचीच नाही म्हणतो. जेव्हा तो विरोधात बोलतो अरे काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय बोलतोय काय शिव्या देतोय तुम्हाला का होड्या घातोय मी काय बोलतोय तो तरी ध्यानात घ्या. मी काय शास्त्र सोडून कुठला विषय सोडून जातोय का डायरेक्ट बोलतोय का बुवा गाण्यामध्ये बोलतोय आणि त्याला पण अर्थ आहे ना काहीतरी. बुवा कसे बोलतात ते तुम्ही मस्त शिट्या मारता टाळ्या मारता याची निस्ते आईस धनी घालायच्या टाळ्या मारता. तुम्ही नाही बोलायचं. सगळा विषय मिटला होता का नाही. 2 वर्ष झाली नाही या गोष्टीला.
मग तुम्ही का गायचं ते आणि मी बोलायचं नाही म्हणतात ही अपेक्षा कशी असते आणि मी तसं ऐकत जातीवंत मराठा आहे मरण मॉडेल पण वागणार नाही समाज माझा काय समाज नाही माझा समाज नाही मग हे म्हणतोय मी मग तो नको समाज आपल्याला आपण बारे करू ना चांगलं चांगलं प्रमाण आपण बारे करू अरे ही जोडी लोक मागतायत लोक भेटत नाही लोकांना लोक मागतायत जोडी 7-10 कार्यक्रम माझ्या बरोबर आहेत भुवन सिनेमाचा उगाच आहे काय मी काहीतरी समाजाला देतोय म्हणून आहेत ना का मी असा काहीतरी येण्यासारखा आपला मग पागल झालो मला यायला लागलाय म्हणजे नाही असा विषय आहे का मग मी विषय कसा देतोय काय मी नाही म्हणून म्हणतोय समाजाचा माझा आदर आहे तुम्ही काही म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणा साहेब तुम्हाला सांगतो मी तुम्हाला काही बोलू नको उद्या तुम्हाला 2-4 शिव्या पण दे का खासदार देतात शिव्या तर आपण द्यायला काय खासदार लाईव्ह मध्ये शिव्या द्यायला लागलं काय म्हणलं संजय राऊत काय काय आणखीन ते संजय तर लय भारी आहे ह्याच्यात तो संजय ह्याच्यात होता कुठं महाभारतातला त्याला दिसायचं सगळं आणि हे संजय लय भारी जाताचं काय जो कोण एक फशाच मारतोय काय एक जो म्हणतो बॉम्बच टाकी एक तर काय भारीच आहे संजय आणि ह्याच्यात कोण संजय आहे काय नाही नशीब 2 मिनिटं शेवट हा ऐका हे संस्कार आपण मित्रांनो का म्हणतो पण हे केलं आपण पोहोचवलं लोकांपर्यंत समाजाशी माझं देणं घेणं नाही बघा हे संस्कार मी माझ्या नुसतं माझ्या पिढीला नाही तर माझ्या पुढच्या पिढीला देतो 2 मिनिटात फक्त बाबू कमावानी उडा उडा बुवा वेळेचं भान ठेवा शेवटचे 2 मिनिटं आपल्याला आहे फक्त बुवा वेळेचं भान ठेवा 2 मिनिटं गाणं घेऊया फक्त एकच गाणं घेतो काय म्हणायचं आहे का गोरी हे कलैया हे कोणाचं आहे पेना तू तुझे हरी हरी चुडिया सचिन दादा एकच गाणं देतो त्याचं उत्तर द्या गावोगावात देवळं आहेत शंकराची शंकर श्रेष्ठ करतात हे आधी माया माझी शंकर श्रेष्ठ करतात हे गावोगावात देवळं आहेत देवळात शंकराची पिंडी आहे शंकराचं मूर्ती आहे पण नंदीची जागा कुठे आहे हो देवळाच्या बाहेर उन्हात कान तुटलाय पाय तुटलाय आता कशी अवस्था आहे तुम्हाला तर माहिती आहे तेव्हा शिवरायांच्या काळात कशी होती ती आता पण तीच अवस्था आहे मग शंकराला प्रश्न करते आधी माया की त्या नंदीला प्रश्न करते एवढं तू त्याचं वाहन एवढं मोठं एवढं वजन तू घेऊन या विश्वाच्या नायकाला घेऊन चालतोस तू आणि तुझी जागा मंदिराच्या बाहेर का असा विषय आहे बघा शायद त्याचा भागाला भाग नाही तुम्ही देत असता ह्याचा भाग देतो द्या ऐका गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया अरे गोरी है कलैया पहना दो तुझे हरी हरी चूड़िया अपना बना ले मुझे बागमा 2 मिनिटं खरं सांग तुझ्या मायला माया म्हणते खरं सांग तुझ्या मायला मी तुझी माया आहे पार्वती म्हणते नंदीला मी तुझी माय खरं सांग तुझ्या मायला तुला रे कोणी काढलाय वायला खरं सांग तुझ्या मायला तुला रे कोणी काढलाय वायला हो नको मान हलवू नंदी बैला खरं सांग तुझ्या मायला तुला रे कोणी काढलाय वायला नको मान हलवू नंदी बैला खरं सांग तुझ्या मायला तुला रे कोणी काढलाय वायला
चल हे बक्षीस फरमाईश होती म्हणून वेळ नाही मित्रांनो मी तुमचा आणि पुन्हा एकदा माझ्या दर्गेवाडीच्या सगळं समस्त माझ्या या शिलेदारांना मी विनम्र अभिवादन करतो. तुम्ही माझी निवड केली, मला ही सेवेची संधी दिली. माझी सेवा या समाजाने पूर्ण अगदी शांत चित्ताने ऐकली. एकही प्राउंटिंग नाही, शिट्टी नाही, अगेन्स्ट कमेंट नाही. मला वाटलं होतं की आज बुवा समाजाचे शाहीर आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला विरोध होईल किंवा पण तसं काहीच नाही झालं. मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो, या बर्गेवाडी मंडळाचे आभार मानतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. बुवांचा मी काटा काढणार, काळजी करायची नाही. धन्यवाद धन्यवाद बुवा. हॅलो हॅलो